नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सुवर्णास किचनमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अंडा करी. यासाठी ऑलरेडी मी अंडे हे बॉईल करून घेतलेले आहेत. मसाल्याची तयारी करूयात. मसाल्यासाठी मी कांदा, आलं, लसूण, खोबरं, खडा मसाला आणि खसखस याचा उपयोग केलेला आहे. आता आपण कांदा छान प्रकारे असा तव्यावर टाकून भाजून घेणार आहोत. तवा मी ऑलरेडी या ठिकाणी गरम करून घेतलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही कांदा छान प्रकारे, जोपर्यंत कांद्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस चालू ठेवायची आहे. म्हणजेच छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मसाल्यामध्ये जर काही ॲड करायचं असेल तर ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्वच मसाला एकत्र करून भाजून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी धनेपूडचा सुद्धा उपयोग केलेला आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेले आहे मी. आता त्या गरम तेलामध्ये बॉईल केलेले अंडे हे आपण फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अंड्याला सुद्धा छान असा कलर या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच हे अंडे आपले छान फ्राय झालेले आहेत. हा मसाला आपण मिक्सरमध्ये छानपैकी असा बारीक करून घेऊयात. सर्व मसाला छान प्रकारे भाजून झालेला आहे आणि अंडेसुद्धा तयार आहेत. बघू शकता तुम्ही मसाला छान प्रकारे असा बारीक करून घेतलेला आहे, म्हणजेच वाटून घेतलेला आहे. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला तिखट कशी हवे भाजी त्या हिशोबाने तुम्ही कमी तिखट जास्त तिखट करू शकता. कढईमध्ये तेल गरम करून आता सर्व मसाला आपण परतून घेऊयात. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पूर्ण रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.